श्रीराम समर्थ श्रीराम. श्रीमद दासबोध पारायण दशक 12वा. विवेक वैराग्य. समास 8वा. काळरूप. श्रीराम मूळ माया जगदेश्वर, पुढे अष्टधेचा विस्तार, सृष्टीक्रमे आकार, आकारला श्रीराम. प्रथम मूळ माया म्हणजेच जगदीश्वर होता. त्यापासून अष्टधा प्रकृतीचा विस्तार होऊन यथानुक्रमे सर्व दृश्य सृष्टी स्थूल रूपाने आकारास आली. हे अवघेच नसता निर्मळ, जैसे गगन अंतराळ, निराकारी काळ वेळ, काहीच नाही श्रीराम. ज्यावेळी हे काहीच नव्हते तेव्हा निर्मळ गगनासारखे निराकार निश्चल परब्रह्म तेवढे एकले एक होते. त्या निराकाराच्या ठिकाणी काळ वेळ इत्यादी काहीच नव्हते. उपाधीचा विस्तार झाला, तेने काळ दिसोन आला, एरवी पाहता काळाला, ठावची नाही श्रीराम. उपाधीचा विस्तार झाला तेव्हा काळ वेळ वगैरे दिसून येऊ लागले. उपाधी नसताना काळाला काही अस्तित्वच नाही. एक चंचळ एक निश्चळ, या वेगळा कोठे काळ, चंचळ आहे तावत काळ, काळ म्हणावे श्रीराम. एक चंचल आणि एक निश्चल परब्रह्म हे दोनच प्रकार आहेत. या वेगळा काळ हा तिसरा प्रकारच नाही. जोपर्यंत चंचल आहे तोपर्यंत चंचलाच्या सापेक्षतेने काळ ही संज्ञा द्यावी लागते. आकाश म्हणजे अवकाश, अवकाश बोलिले विलंबास, त्या विलंब रूप काळास, जाणून घ्यावे श्रीराम. आकाश म्हणजे अवकाश होय. विलंबालाच अवकाश असे म्हणतात. काळ हा विलंब रूप आहे. त्याचे स्वरूप जाणून घ्यावे. सूर्याकरिता विलंब कळे, गणना सकाळांची आकळे, पळापासून निवळे, युगपर्यंत श्रीराम. सूर्यामुळे आपल्याला काळ कळतो. आपण काळाची गणना एका पळापासून एका युगापर्यंत करू शकतो. पळ घटिका प्रहर दिवस, अहोरात्र पक्ष मास, षडमास वरी युगास, ठाव झाला श्रीराम. पळ घटिका प्रहर दिवस अहोरात्र पक्ष मास 6 महिने याप्रमाणे आपण युगापर्यंत कालगणना करू शकतो. ऋतत्रेत द्वापार कळी, संख्या चालली भूमंडळी, देवांची आयुष्ये आगळी, शास्त्री निरोपिली श्रीराम. त्यानंतर कृत त्रेता द्वापार आणि कली अशी 4 युगे या भूमंडळावर चालत आली आहेत. याखेरीज देवांची आयुष्ये वेगवेगळ्या शास्त्रात वर्णिली आहेत. ते देवत्रयाची खटपट, सूक्ष्म रूपे विलगट, दंडक सांडिता चटपट, लोकांस होते श्रीराम. या तिन्ही देवांची कार्ये सूक्ष्म रूपाने पण जिव्हाळ्याने चाललेली असतात. लोकांनी नीती नियम मोडले तर त्यांना पश्चात्तापाची पाळी येते. मिश्रित त्रिगुण निवडेना, तेने आद्यंत सृष्टी रचना, कोण थोर कोण साना, कैसा म्हणावा श्रीराम. तिन्ही गुण एकमेकात मिसळलेले आहेत. ते वेगळे करता येत नाहीत. आरंभापासून ते शेवटपर्यंत सर्व सृष्टीची रचना त्यांच्यामुळेच झाली आहे. तेथे कोण लहान आणि कोण थोर हे कसे म्हणावे. असो ही जाण त्याची कामे, नेणता उगाच गुंते भ्रमे, प्रत्यये जाण जाणो वरमे, ठाई पाडावी श्रीराम. असो ही शहाण्या माणसाची कामे आहेत. अज्ञानी उगाच भ्रमाने गुंतून पडतो. अनुभवाने यातील रहस्ये जाणून घ्यावीत. उत्पन्न काळ सृष्टी काळ, स्थिती काळ संहार काळ, आद्यंत अथवा अवघा काळ, विलंब रूपी श्रीराम. काळाला प्रसंगानुसार निरनिराळी नामे प्राप्त होतात. उत्पन्न काळ, सृष्टी काळ, स्थिती काळ, संहार काळ इत्यादी. आरंभापासून शेवटपर्यंत काळ हा विलंब रूपच असतो. जे जे जये प्रसंगी झाले, तेथे काळाचे नाव पडिले, बरे नसेल अनुमानले, तरी पुढे ऐका श्रीराम. ज्या ज्या प्रसंगी जे जे घडते त्या त्यानुसार काळाला नाव पडते. तर्काने जाणता येत नसेल तर पुढे सांगतो ते ऐका. पर्जन्य काळ शीत काळ,
उष्ण काळ संतोष काळ सुख दुःख आनंद काळ प्रत्यय येतो श्रीराम. पर्जन्य काळ, शीतकाळ, उष्ण काळ, संतोष काळ, सुख दुःख आनंद काळ यांचा प्रत्यय आपल्याला येतो. प्रातः काळ, मध्यान्ह काळ, सायंकाळ, वसंत काळ, पर्व काळ, कठीण काळ, जाणीजे लोकी श्रीराम. प्रातः काळ, मध्यान्ह काळ, सायंकाळ, वसंत काळ, पर्व काळ, कठीण काळ इत्यादी लोक जाणतातच. जन्मकाळ, बाळत्व काळ, तारुण्य काळ, वृद्धाप्य काळ, अंतकाळ, विषम काळ, वेळ रूपे श्रीराम. जन्मकाळ, बाल्यकाळ, तारुण्यकाळ, वृद्धापकाळ, अंतकाळ, विषमकाळ हे वेळेनुसार प्राप्त होतात. सुकाळ आणि दुष्काळ, प्रदोष काळ, पुण्यकाळ, सकळा वेळा मिळोन काळ, तयास म्हणावे श्रीराम. सुकाळ, दुष्काळ, प्रदोषकाळ, पुण्यकाळ या सर्व वेळांना मिळून काळ म्हणावं. असते एक वाटते एक, त्याचे नाव हीन विवेक, नाना प्रवृत्तीचे लोक, प्रवृत्ती जाणती श्रीराम. एक असताना दुसरेच काही वाटते, यास हीन विवेक म्हणतात. नाना प्रवृत्तीचे लोक प्रवृत्तीच जाणतात. प्रवृत्ती चाले अधोमुखे, निवृत्ती धावे ऊर्ध्वमुखे, ऊर्ध्वमुखे नाना सुखे, विवेकी जाणती श्रीराम. प्रवृत्ती अधोमुखाकडे म्हणजे अनेकत्वाकडे जाते, तर निवृत्ती ऊर्ध्वमुखाकडे म्हणजे एकत्वाकडे धावते. एकत्वामुळेच नाना सुखे प्राप्त होतात, हे विवेकी लोक जाणतात. ब्रह्मांड रचना जेथून झाली, तेथे विवेकी दृष्टी घाली, विवरता विवरता लाधली, पूर्वापार स्थिती श्रीराम. ज्या निश्चय परब्रह्मापासून ब्रह्मांड रचना झाली, तेथे विवेकी लोक आपले लक्ष केंद्रित करतात आणि त्याचे अनुसंधान करता करता त्यांना पूर्वापार स्थिती म्हणजे परब्रह्माशी तादात्म्य प्राप्त होते. प्रपंची असोन परमार्थ पाहे, तेही ये स्थिती ते लाहे, प्रारब्ध योगे करून राहे, लोकांमध्ये श्रीराम. जो कुणी प्रपंचात असून याप्रमाणे परब्रह्माचे निरंतर अनुसंधान करतो, त्यालाही परमार्थाची प्राप्ती तो प्रारब्धाच्या योगाने लोकात राहत असला तरीही होते. सकळांचे एकची मूळ, एक जाणते एक बाष्कळ, विवेके करून तत्काळ, परलोक साधावा श्रीराम. निर्गुण निराकार परब्रह्म हेच सर्वांचे मिळून एकच मूळ आहे. काही लोक शहाणे असतात, काही मूर्ख असतात. शहाण्या लोकांनी विवेक करून तत्काळ परलोक साधावा. तरीच जन्माचे सार्थक, भले पाहाती उभये लोक, कारण मुळीचा विवेक, पाहिला पाहिजे श्रीराम. असे केले तरच मनुष्य जन्माचे सार्थक होते. भले लोक असतात तेच इहलोक आणि परलोक या दोन्हींचा विचार करतात. म्हणून विवेकाने मूळ परब्रह्मापर्यंत पोहोचले पाहिजे. विवेकहीन जे जन, ते जाणावे पशु समान, त्यांचे ऐकता भाषण, परलोक कैचा श्रीराम. जे लोक विवेकहीन असतात ते पशु समान जाणावेत. त्यांचे भाषण ऐकून त्याप्रमाणे आचरण केल्यास परलोक कुठला. बरे आमचे काय गेले, जे केले ते फळास आले, पेरिले ते उगवले, भोगिती आता श्रीराम. माणूस अविवेकीपणाने वागला तर आमचे काय नुकसान होणार आहे. त्यांनी जे केले असेल त्याचे त्याप्रमाणे फळ त्याला प्राप्त झालेले आहे. जे पेरले असेल तेच आता उगवले आहे आणि तेच आता त्यांना भोगावे लागत आहे. पुढेही करी तो पावे, भक्तियोगे भगवंत फावे, देव भक्त मिळता दुणावे, समाधान श्रीराम. पुढेही जो जसे करतो त्यास तसे फळ मिळते, म्हणून भक्तियोगाने भगवंतांची प्राप्ती करून घ्यावी. देवभक्ताचे मिलन झाले की समाधान दुपटीने वाढते. कीर्ती करून नाही मेले, ते उगेच आले आणि गेले, शहाणे होऊन भुलले, काय सांगावे श्रीराम.
जे मरणापूर्वी कीर्ती संपादन करीत नाहीत ते जगात उगाचच येतात आणि जातात. शहाणे असूनही बोलतात. याला काय म्हणावं? येथील येथे अवघेची राहते, ऐसे प्रत्ययास येते, कोण काये घेऊन जाते, सांगा नाका श्रीराम. येथील सर्व वस्तू व्यक्ती येथेच राहतात, ही गोष्ट तर नेहमीच अनुभवास येते. मरताना कोण काय घेऊन जातो, जरा सांगा तर खरे. पदार्थी असावे उदास, विवेक पाहावा सावकास, येणे करिता जगदीश, अलभ्य लाभे श्रीराम. म्हणून दृश्य पदार्थाविषयी अनासक्त राहून सावकाश सारासार विवेक करीत असावे, म्हणजे विवेकाच्या योगे जगदीशाचा अलभ्य लाभ होतो. जगदीशा परता लाभ नाही, कार्याकारण सर्व काही, संसार करीत असताही, समाधान श्रीराम. जगदीशाहून श्रेष्ठ दुसरा लाभ नाही. योगायोगाने सर्व काही होते. या भावनेमुळे संसारही समाधानच कारण होतो. मागा होते जनकाधिक, राज्य करिता ही अनेक, तैसेचे आता पुण्यश्लोक, कित्येक सती श्रीराम. पूर्वी जनकाधिकांसारखे अनेक राजे राज्य करीत असतानाही मुक्त झाले. त्यांच्यासारखे पुण्यश्लोक आताही अनेक आहेत. राजा असता मृत्यू आला, लक्ष कोटी कबूल झाला, तरी सोडी ना तयाला, मृत्यू काही श्रीराम. एखादा राजा असताना त्याचा मृत्यूकाळ आल्यावर त्याने मृत्यूला लक्ष कोटी द्रव्य देण्याचे कबूल केले, तरी काही केल्या मृत्यू त्याला सोडित नाही. ऐसे हे पराधे न जिणे, यामध्ये दुखणे बहाणे, नाना उद्वेग चिंता करणे, किती म्हणून श्रीराम. असे हे मानवाचे जिणे अत्यंत पराधीन आहे. त्यातच दुखणी बाणी, नाना उद्वेग, नाना चिंता यांनी माणूस त्रस्त होतो, ते किती म्हणून सांगावं. हाट भरला संसाराचा, नफा पाहावा देवाचा, तरीच या कष्टाचा, पर्याय होतो श्रीराम. याप्रमाणे हा संसाराचा बाजार भरलेला आहे. या देवाची प्राप्ती हा नफा कसा मिळेल ते आधी पाहावे. त्यासाठी कसून प्रयत्न करावेत, तरच सर्व कष्टांचा मोबदला मिळतो. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे काळरूप नाम समास 8वा समाप्त.